स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात सुनावणी आता शुक्रवारी। राज्य निवडणूक आयोगाच्या चुकांमुळे निवडणुकांवर टांगती तलवार। पुढची सुनावणी होईपर्यंत निवडणुकांची घोषणा नको, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश। मुंबईमधील मतदार यादी संदर्भातील धक्कादायक आकडेवारी समोर। मुंबईमध्ये दुबार मतदारांची संख्या 11 लाखांपेक्षा जास्त, 4,33,000 मतदारांची नावं एकापेक्षा जास्त वेळा। नांदेडमधील मतदार यादीत पश्चिम बंगालचे मतदार। एकाच घर क्रमांकावर 50हून जास्त मतदारांची नोंद, घर क्रमांक नसलेल्या मतदारांची ही संख्या मोठी। पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून प्रारूप मतदार यादीची होळी। मतदार यादीत दुबार मतदारांची नावं असल्याचा दावा, मतदार यादीची होळी करून नोंदवला निषेध। भाजपची सत्ता आली तर हिवरखेडचा चेहरा मोहरा बदलणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। गोंदियावर भगवा फडकवणार, विकास निधी कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। ठाकरे बंधूंनी मराठी माणसासाठी काय केलं, खासदार श्रीकांत शिंदेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा। उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, राऊतांच्या तब्येतीची केली विचारपूस। चव्हाण प्रचार करायला सिंधुदुर्गात येतायत, हरल्यावर कुठे तोंड दाखवणार, रवींद्र चव्हाणांवर निलेश राणेंची टीका। भाजपलाच मतदान करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। माझ्या मुलीनं आत्महत्या केलेली नाही, तिला मारलंय, गौरी गर्जेच्या आईवडिलांचा आरोप। गौरी पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी।